नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. मी अजित चव्हाण. हा महाराष्ट्र पुरोगामी आहे का याचा मला आज पुन्हा एकदा प्रश्न पडलेला आहे. कारण जिथं श्रद्धा येते, जिथं लाखो लोकांची श्रद्धा येते, तिथं कोणी काही बोलायचंच नाही असं आपल्याकडे आहे. आणि जो बोलेल त्याच्यावरती चौफेर टीकेचा भडीमार केला जातो. प्रेक्षक हो, देऊळ सिनेमा आपल्याला आठवत असेल. 4 लोक गावामधले एकत्र येतात, एका ठिकाणी त्यांना देव दिसला अशी बतावणी करतात आणि मग तिथं उभा राहतो बाजार. हा सिनेमा आपण सगळ्यांनी पाहिला. त्या सिनेमाला आपण नावाजलं देखील. मात्र तशीच एक घटना बीड जिल्ह्यातल्या परळीमधल्या एका छोट्याशा गावामध्ये घडली आहे. असं आपण का करतो? लोकांच्या श्रद्धांशी खेळण्याचा हा एक प्रकार आहे का? तातडीनं या ठिकाणी मूर्ती सापडल्यानंतर तिथे एक नाग आणून बसवला गेला. त्याबद्दल काल्पनिक कथा पसरवल्या गेल्या. तातडीनं अख्ख्या तालुकाभर ही अफवा पसरली आणि हजारो लोक या ठिकाणी दर्शनाला यायला लागले. एका रात्रीतनं इथं मंडप उभा राहिला, चक्क कीर्तन झालं. आज तर तिथं दुकानही उभी ठाकली. मात्र आज झी 24 तासनं या सगळ्याच्या पाठी नेमकं काय आहे याची पोलखोल केलेली आहे. रोकठोकमध्ये याचीच चर्चा आपण करणार आहोत. अंधश्रद्धेचा बाजार. मला सविस्तर चर्चा करायची यावरती. माझ्याबरोबर अनेक मान्यवर आहेत, पण आपण सुरुवातीला एक रिपोर्ट पाहूया. दत्ताची गाय, गाईचं दूध, दुधाची साय, साईचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप, तुपाची बेरी, बेरीची माती, मातीचं गणपती. परळी शहरालगत असणाऱ्या कन्हेरीवाडीत रस्त्याच्या कामासाठी मुरुम खोदकाम सुरू असताना तिथं एक प्राचीन मूर्ती आढळली. विशेष म्हणजे या मूर्तीच्या भोवती कवडी रंगाचे कलिंदर नागराज वेटोळं घालून बसले होते. जेसीबी चालकानं तिथं खोदण्याचा प्रयत्न सुरू केला असता या नागानं म्हणे फणा वर काढून जोराचा फुटकार सोडला. नागराजांचा रुद्रावतार पाहून जेसीबी चालकानं तिथून पळ काढला. जेसीबी मागं घेतल्यानंतर तो नाग पुन्हा मूर्तीला वेटोळं घालून बसल्याचं सांगितलं गेलं. या सगळ्या दंतकथा सांगितल्यानंतर झी 24 तासनं वास्तव उघड केलंय. इथे हा नाग स्थानिक लोकांनीच आणून सोडलाय. त्याचा धक्कादायक व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. हा पहा त्याचा पुरावा. खोदकामात सापडलेल्या या मूर्तीची पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. ही मूर्ती विष्णूची नसून सूर्यनारायणाची असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. या मूर्तीच्या दोन्ही हातात कमळाचं फूल असल्यामुळं ही मूर्ती सूर्याचीच असल्याचं पुरातत्व खात्याचं म्हणणं आहे. विष्णूच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म असतं, तर सूर्याच्या दोन्ही हातात कमळाचं फूल असतं. अर्धवट तुटलेली ही मूर्ती अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी ठेवण्यात आली असावी आणि ती कालांतरानं जमिनीत पुरली गेली असावी. अंबेजोगाईमध्ये रस्त्याच्या कामामध्ये असं कुठली तरी एक मूर्ती सापडली आणि ती मूर्ती सापडल्याचे फोटो वगैरे आले आणि लोकांची भावना असते. आपले लोक भाबडे आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये ते कुठेतरी हे आहे, तर त्यांच्या भावनेचा काही मी निराधार करत नाही. आम्ही पत्र दिलेलं आहे विभागाला की त्याच्याबद्दलची चाचपणी करावी आणि काही खाली मंदिर किंवा काही पौराणिक वास्तू सापडल्या किंवा काही मूर्त्या सापडल्या तर त्याच्यावर आम्ही आर्किओलॉजी डिपार्टमेंटला कळवलेलं. या मूर्तीचा आणि तिथं इतर पुरातन वास्तू असण्याचा किंवा मंदिर असण्याचा संबंध काही दिसून येत नाही. आणि साप जो आहे तो साप तिथं जेसीबीद्वारे ज्यावेळेला उत्खनन चालू होतं त्या आवाजानुसार तो साप तिथं असण्याची शक्यता बिलकुल कमी आहे. हा काहीतरी बहुतेक अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार असू शकतो. या ठिकाणी आणखी खोदकाम झालं तर आणखी काही संदर्भ मिळणार आहेत. पुरातन मूर्ती मिळाली हे जरी खरं असलं तरी त्याच्या भोवती नाक सोडून स्थानिकांनी अंधश्रद्धेलाच खत पाणी घातलंय. पण झी 24 तासनं हे वास्तव समोर आणून अंधश्रद्धेवर प्रहार केलाय आणि अंधश्रद्धेचा बाजारही उठवलाय. बीडहून लक्ष्मीकांत रुईकरसह विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. आपल्याकडे श्रद्धा म्हटली आणि लाखो लोकांची श्रद्धा म्हटली की त्याच्यावरती कोणी काही बोलत नाही. पण झी 24 तासची पुरोगामी परंपरा आहे. यापूर्वी देखील जे काही चुकीचं घडत असेल त्यावर आम्ही प्रहार केलेला आहे.
या सगळ्या पाठीमागचं सत्य आम्ही समोर आणलेलं आहे. श्रद्धेच्या बद्दल दुमत असण्याचं कारणच नाही. मात्र श्रद्धा डोळस असली पाहिजे आणि भोळ्या भावड्या लोकांच्या श्रद्धेचा वापर करून जर कोणी व्यवसाय करू पाहत असेल, एखादा धंदा उभारू पाहत असेल तर हे चुकीचंच आहे. अंधश्रद्धेचा बाजार असंच याला म्हणता येईल. याचवर चर्चा करण्याकरता माझ्याबरोबर आत्ता आपल्या स्टुडिओमध्ये डॉक्टर संदीप जाधव आहेत, मानसोपचार तज्ज्ञ. जाधव साहेब, तुमचं स्वागत आमच्या स्टुडिओमध्ये. मिलिंद देशमुख आहेत, अनिश्चिते प्रधान सचिव आहेत. आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधनं मिलिंद देशमुख आपल्याबरोबर आहेत. मिलिंदजी, आपलं स्वागत. डॉक्टर गौरव देशपांडे आहेत, पंचांगकर्ते, पुण्याहून. धार्मिक जो अँगल या सगळ्याला आहे त्याच्या बाबतीतली चर्चा आपण डॉक्टर गौरव यांच्याशी करणार आहोत. सर्वप्रथम मी मिलिंद देशमुख यांच्याकडे जातो. मिलिंदजी, झी24 तासनं आता दूध का दूध आणि पाणी का पाणी हे सगळं स्पष्टपणे समोर आणलेलं आहे. हा जो साप आहे, हा साप मूर्तीवरती बसला, तो कशी फणा काढू लागला, त्या JCBवरती तो आपली फणा कशी आदळत होता, तो तिथं नेऊन ठेवल्यानंतर तो कित्येक तास तिथून हल्ला कसा नाही, हा नाग जो आहे तो या मूर्तीचा संरक्षक कसा आहे, अशा काल्पनिक कथा या तालुकाभर पसरवल्या गेल्या आणि मग तिथं लोकांची गर्दी झाली. या सगळ्यामधली तथ्य नेमकी काय असतात? अशी अनेक प्रकरणं अनिशचे कार्यकर्ते म्हणून आपण हाताळली असतील, काय सांगा? सर्वप्रथम मी झी24 तास टीमचं कौतुक करतो, अभिनंदन करतो, ज्यांनी हा सर्व प्रकार उघडकीला आणला आणि ह्या विषयाची चर्चा पण ठेवली. खरं तर ह्याच गोष्टीची चर्चा होणं खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपण ज्या पद्धतीने पाहतो की व्हॉट्सअपवर असू द्या किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियातून अशा पद्धतीने अफवा पसरवल्या जातात आणि त्या कानोकाने इतक्या त्या मोठ्या होतात. म्हणजे तो 5 फुटाचा साप 10 फुटाचा पण होतो आणि 1 फडापासून तो 5 फड्याचा इथपर्यंत होतो आणि काही वेळेला खोटे देखील व्हिडिओ टाकले जातात. आपण जर पाहिलं इथं मूर्तीच्या तिथं नाग आणून टाकलेलं आहे. खरं तर नागाविषयी आणि एकंदरीत साप ह्या प्राण्याविषयीच भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसमज आणि अंधश्रद्धा आहे. मला वाटत नाही जगामध्ये दुसरा कोणताही प्राणी असेल सापांशिवाय की एवढ्या अंधश्रद्धा इतर प्राण्यांविषयी नाही, पण सापांविषयी प्रचंड प्रमाणात अंधश्रद्धा आहेत आणि त्याला काही वेगवेगळे कारणं पण आहेत. आणि धार्मिक ज्या गोष्टी आहेत की आपले जे देवी देवता आहे ह्यांच्यामध्ये पण आपण पाहतो की तिथं नागाचा वापर केलेला दिसतो. आणि नाग हा प्राणी तसं पाहिलं तर सर्व सापांच्या जातीमधला नाग हा जो आहे फडा काढणारा इंडियन कोब्रा, जो म्हणू की तो दिसायला पण तसा देखना दिसतो आणि खरं तर तो फडा काढतो त्यावेळेला. मिलिंदजी, मला एक तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट या संदर्भामध्ये विचारायची. एकतर मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की सापाला किंवा नागाला ऐकायला येत नाही आणि जिथं कंपनं होतात मोठमोठी तिथं तो थांबण्याची शक्यता अजिबातच नसते, कारण या सगळ्यांना तो घाबरतो. साप हा अत्यंत भेत्रा प्राणी आहे. तिथं JCBनं खोदकाम सुरू होतं, इतका मोठ्या प्रमाणात आवाज होता. नाग तिथं थांबण्याची शक्यताच नाही, तो बाहेरून आणून तिथं ठेवला गेला असं आता तिथल्या तज्ज्ञांचं मत आहे. मिलिंदजी, ज्या पद्धतीनं एका रात्रीतनं इथं मंदिर उभं राहिलं, तो मांडव का असेना, आपण बघितलं तिथे तातडीनं बुक्का, गुलाल, गंडे, दोरे, मिठाई, हार, फुलं या सगळ्याची दुकानं थाटली गेली. 1-2 जणं त्या ठिकाणी सोवळं पांघरून बसले. एक माणूस तिथे भस्म लावताना दिसला कपाळाला. आपल्या लोकांची जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेचं मार्केटिंग अशा पद्धतीने ही माणसं करतात का? ही सुपीक कल्पना ज्याच्या डोक्यातनं निघाली असेल त्याची काय या सगळ्या पाठीमागे भूमिका असणार आहे? खरं तर आपण पाहिलं काही, जसं तुम्ही म्हटलात हिंदी पिक्चरमध्ये, एक मराठी पिक्चरमध्ये देऊळ पिक्चर असेल, ओ माय गॉड पिक्चर असेल, अशा पिक्चरमधून देखील अशा काही खरं तर अंधश्रद्धेवर प्रहार करणारे हे पिक्चर होते. पण त्याच्यातल्या नको त्या गोष्टी काही वेळेला उचलतात हे लोक आणि अशा पद्धतीने प्रयोग करतात. खरं तर लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जातो, त्यांना फसवलं जातं आणि इथं असं काहीतरी आहे असं सांगितलं जातं. पण मला धोकेदायक गोष्ट अशी वाटते, ज्या कोणी व्यक्तीने तिथं नाग ठेवलेला आहे, नाग हा विषारी असतो आणि एखादा पूजा करणारी बाई असेल, एखादा माणूस असेल आणि पूजा करायला गेला आणि नाग चावला असता आणि एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात आला असता, मग हे नाग ठेवणाऱ्या व्यक्तीचं किती मोठी त्याला गुन्हा. खरं तर हा वन्यजीव कायद्यानुसार
त्यानुसार देखील गुन्हाच आहे. ज्यांनी कोणी नाक ठेवला आहे त्याला देखील 1972 सालचा जो कायदा आहे त्यानुसार त्याला अटक होऊ शकते. पोलिसांनी जर कारवाई केली तर ज्यांनी नाक ठेवलेलं आहे त्याच्यावर ही नक्कीच कारवाई होऊ शकते. पण मला असं वाटतं लोकांच्या नुसत्याच श्रद्धेचा गैरफायदा नाही तर त्यांच्या जीवाला देखील धोका उत्पन्न होऊ शकतो या अशा प्रकारामध्ये. कारण की विषारी नाग हा चावला तर तो कोणी भक्त आहे, लहान मूल आहे असं काही नसतं. हे तो नक्कीच पाहत नाही. खरंय, सुमोटो ऍक्शन पोलिसांनी या बाबतीत घ्यावी का, किंवा काय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते म्हणून आपण काय या सगळ्यामध्ये सांगाल? त्याकरता मी आपल्याकडे येतो. मी डॉक्टर संदीप जाधवांकडे जातो आता. संदीप जाधव मानसोपचार तज्ज्ञ आहेत. डॉक्टर साहेब, ज्या पद्धतीनं हे सगळं घडवून आणलं गेलं आपण असं म्हणूयात, काय मानसिकता असते? आणि या अफवा अत्यंत चवीनं पसरवल्या जातात. आता तर व्हॉट्सअपचा जमाना आहे, तंत्रज्ञान युगाचा जमाना आहे, त्यामुळे हे समोर आलं. जर हे समोर आलं नसतं तर एखाद्या तालुक्यामध्ये अशा घटना घडतात आणि तिथे एखाद्या बाबाची गादी स्थापन होते, एखादं नवीन मंदिराचा ट्रस्ट उदयाला येतो आणि तिथे पैसे कमवण्याचा, लोकांच्या श्रद्धेवर पैसे कमवण्याचा धंदा सुरू होतो. इथंही तो सुरू झाला असता. कारण मग अशा वेळेला काय होतं की राजकीय व्यवस्था किंवा इतर कुठली व्यवस्था कारवाई करायला धजावत नाही. सुवर्ण गणेशाच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे, तो सापडला. कायदा पायदळी तुडवून तत्कालीन सरकारनं तो तिथे त्याच गावामध्ये दिला होता. दिला त्याला हरकत नाही, पण पुढं प्रकरण काय घडलं आपल्याला माहिती आहे. पुरातत्व खात्याच्या कायद्याची पूर्ण इथे पायमल्ली उडाली असती जर हे समोर आलं नसतं तर. काय मानसिकता असते अशा लोकांची? सुरुवातीला मी एक गोष्ट सांगेन की हे जी काही मूर्ती सापडली, तसं उत्खनन मोहेंजोदरो, हडप्पा, अख्खी संस्कृती सापडली जमिनीखाली. त्यामुळे मूर्ती सापडणं हे काही नवीन गोष्ट नाही तशी. पण मला एक ह्या स्टेजवरती एक गोष्ट नक्कीच सांगायला लागेल की श्रद्धा म्हणजे काय, आणि त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर मला थोडंसं मागे, तुम्ही जसं म्हणालात की हे युग, आता ह्या युगात हा प्रॉब्लेम दिसतो आहे. तर 10 कोटी वर्षापूर्वी जर गेलात तर मेंदूचं जेव्हा अस्तित्व होतं तेव्हा फक्त ब्रेनस्टेम आणि म्हणजे ब्रेनस्टेम हाच त्याला हे होता. म्हणजे तर त्याच्यामध्ये फक्त जगणं एवढंच अभिप्रेत होतं. मला जगायचं, बस जगायचं. तो माणूस फक्त जगत होता. काही कोटी वर्षांच्या नंतर नवीन डेव्हलपमेंट झाली, पॅलिओकॉर्टेक्स आलं आणि 2 गोष्टी माणसाला मिळाल्या मानवाच्या मेंदूमध्ये. एक म्हणजे मेमरी आणि इमोशन. आता माणूस शिकू लागला, ठीक आहे. आणि आत्ता लेटेस्ट त्याच्यानंतर जे निओकॉर्टेक्स डेव्हलप झालं तर त्याच्यामध्ये आणखीन बरीचशी सेंटर्स डेव्हलप झाली मानवी मेंदूमध्ये, ज्याच्यामुळे ते एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स आणि तो माणूस शिकू लागला, त्या चलाखी शिकू लागला. म्हणजे कसं जगायचं, किती सुंदर रीतीने जगायचं, कसं जगण्यासाठी कुरघोडी करायची, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे कसं स्वतःला वाचवायचं, ह्या सगळ्या गोष्टी यायला लागल्या. आता त्याच्यामध्ये ही भावना, म्हणजे सेकंड स्टेजला जी माणसाला जे मिळालं होतं भावना म्हणजे इमोशन म्हणजे मोशन, म्हणजे तुम्हाला मोशनमध्ये ठेवण्यासाठी ही गोष्ट मिळाली होती. कारण समोर समजा एखादा स्ट्रेस असेल तर 2 रिॲक्शन्स होतात, एकतर फाईट किंवा फ्लाईट, म्हणजे तुम्ही लढा नाहीतर पळा. आता इथे लढण्यासाठी बऱ्याच वेळेला श्रद्धेची गरज असते, तेव्हा माणूस श्रद्धा, इव्हन आपले धर्म वगैरे ते श्रद्धेच्या आधारावर या श्रद्धेचा दुरुपयोग केला गेला याचं हे उत्तम उदाहरण म्हणता येईल का आपल्याला? नक्कीच म्हणता येईल. कारण इमोशन्स म्हणजे आता भावना एवढ्या सेन्सिटिव्ह होत चालल्यात की भावना दुखावल्या की सगळेजण हादरतात किंवा हादरवून टाकतात आणि मग त्याच्यापुढे काहीच नसतं. मग त्याच्यामुळे किती लोकांच्या शारीरिक इजा होतात ते पण काही कॅल्क्युलेट होत नाही त्याच्यामध्ये. हे जे असं जे गूढ आहे, एक प्रकारे मूर्ती सापडली, तिच्या भोवती नाग होता, हे जे असं गूढ आहे ते गूढ चर्चा करायला, ते दुसऱ्याला सांगायला आणि तिथे जाऊन पाहायला आवडतं लोकांना खूप. पण या सगळ्याच्या पाठीमागे नेमकी मानसिकता काय असते? खूप अशी जबाबदार माणसं असतात कमी की जी या सगळ्याकडे लक्ष देत नाहीत. पण जो सर्वसामान्य माणूस आहे, जो देवभोळा आहे, ज्याची श्रद्धा आहे, तो माणूस या सगळ्याला लगेच भुलतो. का भुलतो? आणि असं करवणाऱ्या लोकांना ही मानसिकता माहिती असते का? बरोबर आहे, नक्कीच माहिती असते. कारण चलाखी हा त्याचा भाग निश्चितच असणार. आणि प्रत्येक माणसांमध्ये वेगवेगळ्या स्तराची त्यांची इंटेलिजन्स असतो, त्याचा इमोशनल इंटेलिजन्स असतो. आता त्याचा विचार केला तर सजेस्टिबिलिटी हा एक आपल्या लोकांमध्ये खूप दिसतात की ते सजेस्टिबल असतात, पटकन दुसऱ्यांनी सांगितलेलं त्यांना पटतं, मग स्वतःचा विचार करणं हे बाजूला पडतं. म्हणजे या तंत्रज्ञानाच्या युगात देखील आम्ही श्रद्धेला बळी पडतो आणि स्वतःचा विचार करणं आम्ही थांबवतोय. म्हणजे ते स्वतःची बाजूलाच ठेवतो आपण बुद्धिमत्ता, असंच मी म्हणू शकेन. या प्रकरणात तरी तसंच दिसतंय. कारण आमची या संबंध परिसरामधली जी देवभोळी मंडळी होती तातडीने या ठिकाणी गोळा झाली. आपण डॉक्टर गौरव देशपांडेंच्याकडे जाऊयात. ते पंचांग करतायत. डॉक्टर गौरव धर्माचे अभ्यासक म्हणून
या संपूर्ण प्रकरणाकडे आपण कसं पाहता? खरं तर एखाद्या भग्नमूर्तीची पूजा करता येते का? असे अवशेष सापडणं नवं नाही आहे. याच ठिकाणी याच परिसरामध्ये अंबाजोगाईला काही दिवसापूर्वी एक अख्खं राष्ट्रकूटकालीन मंदिर सापडलं होतं. आपल्या पूर्वजांनी इतकी सुंदर कला घडवली. आपली मंदिरं आपण खगोलशास्त्राचा हजारो वर्षापूर्वी अभ्यास करत होतो. ते पूर्वज आपले नक्कीच विद्वान होते. वेदांचा ठेवा आपल्याकडे, त्यामुळं पुरावा वेगळा द्यायची गरज नाही आहे. देवभोळेपणा, श्रद्धा यात एक फरक असतो. तो नेमका कसा असला पाहिजे आणि या प्रकरणात तुम्हाला नेमकं काय दिसतंय? सर्वप्रथम अजितजी, मी या झी 24 तासच्या माध्यमातून असं सांगू इच्छितो की जी मूर्ती आत्ता सापडलेली आहे आपलं परळी तालुक्यामध्ये जी, तर त्या मूर्तीचं सर्वप्रथम संशोधन होणं एक मोठी गरज आहे. कारण मूर्ती जी सापडली ती नक्की कुठल्या देवतेची आहे ही जोवर कळत नाही तोवर तिची पूजा अर्चा करणं व्यर्थ आहे. डॉक्टर गौरव, मी आपल्याला सांगतो ती मूर्ती विष्णूची आहे असं सुरुवातीला सांगत होते लोक, नंतर कुबेराची आहे. आता पुरातत्व विभागानं संशोधन करून अभ्यासकांनी डिक्लेअर केलंय, जाहीर केलेलं आहे की ही मूर्ती सूर्यदेवाची आहे. पण त्याबद्दलही मला असं सांगायचं आहे की मूर्तीच्या हातामध्ये कमळ असलं म्हणजेच ती फक्त सूर्याची होते असं नाही आहे. कारण आपल्या इतरही काही ज्या देवता पुराणामध्ये दिलेल्या आहेत त्या काही देवतांच्या हातामध्ये कमळ आहे. उदाहरणार्थ कुबेराच्या मूर्तीचं सुद्धा वर्णन जे हेमाद्रीनी व्रतखंडामध्ये केलं आहे तर कर्तव्य पद्मपत्राभो वरुणो दलवाहन असं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे असे जे दिक्पाल आहेत म्हणजे 10 दिशा ज्या आपल्या सांगितलेल्या आहेत त्या 10 दिशांचे रखवाल करणारे काही दिक्पाल सांगितलेले आहेत पुराणामध्ये. तर त्यांच्या हातामध्ये किंवा त्यांच्या शरीरावरती कोणती लक्षणं असावीत, त्यांच्या अंगावरती किंवा आयुध कुठली त्यांनी धारण केलेली असतील यानुसार त्या मूर्तीचं जे लक्षण आहे ते तपासून बघणं गरजेचं अजूनही आहे असं मला वाटतं. डॉक्टर गौरव देशपांडे, भग्नमूर्तीची पूजा करता येते का? आपण ती मूर्ती सूर्याची आहे असं म्हणू शकत नाहीये. हा विषय जर आपण म्हणाल तर भग्न मूर्ती कुठली असो तर धर्मशास्त्रामध्ये मूर्ती पूजा नक्की कुठली करावी हे सांगताना आपल्याकडे अथर्व वेदामध्ये आणि शतपथ ब्राह्मणामध्ये याचे उल्लेख आलेले आहेत. तर त्यामध्ये सर्वप्रथम मूर्ती जी आहे ही अनादिकालापासून मूर्तीपूजा आपल्याकडे श्रीकृष्णाच्या काळात सुद्धा महाभारतामध्ये कालिया नागाची मूर्ती होती, यक्षाची मूर्ती, इंद्राच्या मूर्तीचं वर्णन आहे. आणि तसंच संत वाङ्मयामध्ये तर आपण बघाल तर ठिकठिकाणी अगदी तुकोबारायांनी सुद्धा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी घेऊन आपण या ज्या सगळ्या मूर्ती डॉक्टर, माझा प्रश्न थेट आहे आपल्याला. डॉक्टर गौरव देशपांडे, माझा थेट प्रश्न आहे आपल्याला की भग्नमूर्तीची पूजा करता येते हो किंवा नाही? आपण पुढे जाऊया मग. हो, मी त्या मुद्द्यावर येतोच आहे मी. तर भग्न मूर्तीची दग्ध मूर्ती म्हणजे जी जळलेली आहे, जिचे अवशेष तुम्हाला थोड्या म्हणजे कुठल्याही प्रमाणात खंडित झालेले असतील अशा मूर्तीची धर्मशास्त्रानुसार प्राणप्रतिष्ठा होऊ शकत नाही. ठीक, प्राणप्रतिष्ठा या मूर्तीची अशा पद्धतीने होऊ शकत नाही. डॉक्टर गौरव देशपांडे, जो प्रकार या ठिकाणी घडला, एक मूर्ती तिथं सापडली, तिथं नाग आणून सोडला गेला. इतकंच काय तर संध्याकाळी तिथं कीर्तन देखील ठेवलं गेलं. ज्या आपल्या संतांनी, खरं तर वारकरी संप्रदाय हा क्रांतिकारी संप्रदाय आहे, हा अंधश्रद्धेवरती प्रहार करणारा संप्रदाय, मात्र तिथंच बुवांना बोलवून कीर्तन करण्यात आलं. आपल्या धर्मामध्ये ज्या उत्तम गोष्टी सांगितल्या आहेत त्यांच्याकडे कानाडोळा करून धर्माचा बाजार मांडण्याचे प्रकार जे घडतात त्यापैकी एक हा प्रकार आहे असं आपल्याला वाटतं का? आपण कीर्तन आणि याची थोडीशी गल्लत करत आहात असं मला वाटतं. कीर्तन हे नवविधा भक्तीमधलं एक स्थान आहे त्या कीर्तनाला. त्यामुळे कीर्तन हे कुठेही होऊ शकतं. फक्त तिथे जर या भग्न मूर्तीची प्रतिष्ठा होऊन पूजा अर्चा चालू असेल किंवा त्यावर जर पैसा कमवण्याचा उद्योग जर चालू असेल तो पण निश्चित गैर आहे असं मला वाटतं. अगदी खरं आहे. मला तेच म्हणायचं आहे की ज्या वारकरी संप्रदायाने, खरं तर वारकरी संप्रदायामधली जी अधिकारी मंडळी आहे ती अधिकारी मंडळी देखील असं करणाऱ्यांचे नक्की कान उपटतील अशी मला आशा आहे. आणि मी त्यांना विनंती करतो की वारकरी संप्रदायातल्या अधिकारी मंडळींनी सुद्धा अशा प्रकाराकडे लक्ष द्यावं. कारण हरिनाम सप्ताह म्हटला की गर्दी येते आणि या ठिकाणी गर्दी खेचण्याकरताच वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाचा देखील वापर केला गेला. तिथं कीर्तन आहे, देव सापडला आहे, खरं तर तिथे महादेव सापडला, नाग आला अशा पद्धतीची अफवा
आमच्या त्या भोळ्या भाबड्या भाविक जनतेमध्ये पसरवली गेली आणि मग संध्याकाळी गर्दी खेचायला त्या ठिकाणी कीर्तन ठेवलं गेलं. ज्या कीर्तनाचा उपयोग समाज प्रबोधनाकरता, भगवत धर्माच्या प्रचाराकरता आणि समाजामध्ये नवविचार देण्याकरता वारकरी संप्रदाय करतो, त्या कीर्तनाचा वापर करून इथं गर्दी खेचली गेली. उद्देश नक्कीच या ठिकाणी अंधश्रद्धेचा, धर्माचा बाजार करण्याचा होता. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर आणखी वेगवेगळे पैलू या घटनेला आहेत, त्यावर चर्चा करूया. बीड जिल्ह्यातल्या परळीमधल्या कांधेरेवाडीत ज्या पद्धतीनं एक मूर्ती रस्त्याचं काम सुरू असताना सापडली, तिच्यासोबत एक नाग ठेवण्यात आला आणि तातडीनं मंडप उभारून त्या ठिकाणी कार्यक्रम करून मोठी गर्दी गोळा करण्यात आली लोकांची. अंधश्रद्धेचा बाजार भरवण्यात आला. थोडक्यात त्याची चर्चा आपण करतोय रोकठोकमध्ये. डॉक्टर साहेब, मी आपल्याकडे येतो. डॉक्टर संदीप जाधव, मानसोपचार तज्ज्ञ आपल्याबरोबर आहेत. काय मानसिकता असते ही, की अशी एखादी मूर्ती सापडली, गूढपणे सापडली, तर मी तिथे जावं, त्याचं दर्शन घ्यावं, किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाऊन मी दर्शन घेतलं पाहिजे, किंवा मला त्यातून काहीतरी मिळेल, अशी आशा असते का? काय मानसिकता असते या सगळ्या पाठीमागची? हे तिन्ही मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, पण तरी देखील श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये एक व्यक्तिमत्वाचा बेस सांगतो मी त्याला. सगळी व्यक्तिमत्व तिकडे नाही अट्रॅक्ट होते. एखाद वेळेस सजेस्टिबिलिटी असते, ती लोक जातात. दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे ऑब्सेशन आम्ही म्हणतो, की रिकरंट परसिस्टंट थॉट. म्हणजे काही काही व्यक्तिमत्व त्यांना स्वच्छता आवडते, नीटनेटकेपणा आवडतो, टाईम बाउंडनेस आवडतो, सगळे व्यवस्थित हे असतं. हे पॉझिटिव्ह गोष्टी आल्या. पण त्याच वेळेस हे असं नाही झालं तर तसं होईल, तसं नाही झालं तर तसं होईल. म्हणजे ह्या देवळाला ह्या वारी ह्या देवाला मी नमस्कार केलाच नाही तर आता काहीतरी वाईट होईल, हे निगेटिव्ह थॉट्स येतात. किंवा 3 वेळा करण्याच्या ऐवजी बहुतेक 4थ्यांदा मी नमस्कार केला म्हणजे मला आता 21 वेळा करायला पाहिजे, अशा टाईपचे एक अनॉनिमस थॉट्स म्हणतो आम्ही, की ज्याच्याशी रियालिटीशी काही संबंध नसतो. इव्हन काही मुलांमध्ये इतक्या वेळेला हे आकडे नाही म्हटले आणि हा ब्रिज क्रॉस करण्याच्या आधी तर तो ब्रिज पडेल, किंवा असे काहीतरी विचित्र हे याच्यात येत असतात. म्हणजे एक नॉर्मल पर्सनॅलिटी झाली. लोक असा दावा करतात की एखाद्या गूढ ठिकाणी गेलो आणि मग माझं असं झालं, माझं भलं झालं, मला हा देव पावला, किंवा अशा पद्धतीनं उत्खननामध्ये सापडलेल्या मूर्ती किंवा जुनं मंदिर जे असेल त्याच्याशी एखादी आख्यायिका मग जोडून तुम्हाला सांगितली जाते आणि ठामपणे असा दावा केला जातो की नाही, मला अनुभव आला, याचमुळं माझं कल्याण झालं, किंवा याच्याचमुळं माझं भलं झालं, याच्याचमुळं माझी आर्थिक सुबत्ता आली, विशेषतः ज्या सांसारिक गोष्टी असतात त्यांची प्राप्ती झाली, असा दावा केला जातो, बळकट दावा केला जातो. त्याला काय? बरोबर. त्याच्यात 2 साईड झाल्या ना, की एक हे ही श्रद्धा सांगणारा, मग ती श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे तो त्याचा अनुभव असतो. त्याच्या अनुभवाशी इतर माणसं त्याला आयडेंटिफाय करतात की मी पण असं केलं तर माझं पण असं होईल. त्याच्याही पेक्षा जास्ती हा जो तुम्ही म्हणता ना की बाजार मांडला किंवा काय, की असं जर नाही झालं, म्हणजे इतकं असून मी जर नाही गेलो तर माझा हा चान्स जाईल, माझं हे चुकेल, काहीतरी बिघडेल, ही निगेटिव्ह फोर्स असतो. त्याला एन्झायटी असते, म्हणजे ती एन्झायटी निर्माण होते आणि ती एन्झायटी ओव्हरकम करण्यासाठी सगळं सोडून तिकडे लाईन लावली जाते की अरे असं नाही झालं तर मग काहीतरी चुकीचं होईल. आणि जे सांगणारे असतात ते पॉझिटिव्हली ते सांगत असतात. त्यांना ते एक प्रकारची श्रद्धा, म्हणजे शेवटी मी म्हटलं इमोशन, त्यांना ते एक फोर्स मिळालेला असतो. ती फोर्स मिळाला तर चांगल्या घटना घडू शकतात. तर त्याच्या आयुष्यात ती चांगली घटना घडली हे त्यांनी त्याचं रिलेशन ह्या ज्या गोष्टीशी लावलेलं असतं ते त्याच्या व्यक्तिमत्वावरती, त्याच्या इंटेलिजन्सच्या लेवलवरती, आणि दुसऱ्यांनी ते स्वतःला लावून घ्यायचं ते त्याच्या भावनिक व्यक्तिमत्वावरती अवलंबून असतं, सजेस्टिबिलिटी वगैरे. त्याच्यामुळे जो सांगणारा माणूस होता त्याला अचानक महत्त्व येतं. म्हणजे ज्याला पहिल्यांदा ती मूर्ती दिसली, ज्याला पहिल्यांदा ह्या गोष्टींना तर ते व्हॉट्सअपमुळे खूपच महत्त्व आलंय. म्हणजे नार्सिसिस्टिक म्हणजे स्वतःच्या प्रेमात पडणारी पिढी तयार व्हायला लागलेली आहे, की एखादा ऍक्सिडेंट झाला की मला तो पहिल्यांदा दिसला आणि तो किती घृणास्पद होता तर ते जास्ती, म्हणजे त्याच्यावर सेल्फी काढून पाठवायचं. मला पहिल्यांदा धार्मिक अधिक महत्त्वाचं ठरतं आणि त्याला अर्थप्राप्तीची जोड असतेच. कारण ते मला दिसलं, मला पहिल्यांदा दिसलं, मी अशा पद्धतीने हे केलं, मग मी नवस बोललो, हे मीपणा त्याच्यामध्ये असतो. त्याच्यामुळे बरीच लोक म्हणजे अट्रॅक्ट होतात त्या गोष्टींकडे. त्याला थोडीशी अर्थप्राप्तीची जोड असल्यामुळे या अशा घटना घडवल्या जातात का? ही बाजू सांगणं म्हणजे ते नक्कीच महत्त्वाचं आहे. कारण मी म्हटलं 2 व्यक्तिमत्व आहेत त्याच्यामध्ये, एक अट्रॅक्ट होणारी आणि एक अट्रॅक्ट करणारी. आता मी जसं म्हटलं की जगणं हे कशा पद्धतीने जगावं हे लोक चालवायला लागलेत आता.
कशा पद्धतीने चालवायचं, तर त्याच्यात कशात फायदा आहे, तर त्याच्यात काय होऊ शकेल, हे म्हणजे ह्या गोष्टींना खूप महत्त्व यायला लागलेलं आहे. त्यात एखाद्याला हॅपीनेस आहे, त्याच्यात आनंद आहे, देवदर्शन मिळाल्याचा आत्मिक सुख आहे, हे त्याच्यात राहिलेलंच नाही आहे. याच्यामध्ये म्हणजे ज्यांना अट्रॅक्ट करायचं आहे लोकांना, तर तिथे काहीतरी म्हणजे ते उत्तम शिकणं किंवा आत्मिक शांततेपेक्षा मिळवण्यासाठीची धडपड, ह्याला जास्ती महत्त्व यायला लागलंय. पैशांना जास्ती महत्त्व यायला लागलंय. म्हणजे पैसे मिळवण्याच्या मागचं जे आत्मिक सुख आहे ते विसरून ते कशाही पद्धतीने मग त्याच्यामध्ये दुसऱ्यांच्या भावना चिरडून पण, कारण याच्यामध्ये दुसऱ्यांच्या भावना चिरडणं हाच एक प्रकार आहे ना. तुम्हाला समजा खोटं काही कोणीतरी बनवलंय असं वाटलं तर आपल्या मनाला वाईट नाही का वाटणार? हजारो लोकांच्या, खरं तर हजारो लोकांच्या भावना हा प्रकार करणाऱ्या लोकांनी घडवलेल्या आहेत. आपण मिलिंद देशमुखांकडे जाऊयात. मिलिंदजी, ज्या ठिकाणी हे सगळं करण्यात आलं आपण पाहिलं की तो देव कुठला आहे ते माहीत नाही, त्याला प्रसाद कुठला लागतो ते माहीत नाही, पण तिथं प्रसादाची दुकानं उभी राहिली. रात्रीतने तिथे गंडे दोरे विकणारे लोक उभे राहिले. त्या ठिकाणी तातडीनं एखादं देवस्थान आहे असं वातावरण उभं करण्यात आलं. आणि मग अशी काही थोडी माणसं असतात की ज्यांना याच्यातनं आर्थिक प्राप्ती होणार असते किंवा एक प्रकारचं महत्त्व येणार असतं. खरं तर हा प्रकार माध्यमांनी चर्चेला नसता तर त्या तालुक्यापुरती अशी अनेक देवस्थानं महाराष्ट्रामध्ये गेली काही वर्ष राजरोसपणे व्यवसाय करतायत लोकांच्या भावनेचा. आता हे समोर आल्यानंतर प्रशासन, पोलीस, इतर मंडळी यावर सुमोटो ॲक्शन काय घेऊ शकतात? कारण आपल्याच काही बांधवांच्या श्रद्धेला खतपाणी घालून हा फसवण्याचा एक प्रकारे प्रकार आहे. काय सांगाल आपण? खरं तर आपल्या कडं श्रद्धेला प्रश्न विचारू देत नाही. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती जे डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांबरोबर आम्ही गेली 30 वर्षे हे महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. लोकांना अशाबद्दल प्रश्न विचारला की लगेच भावना दुखावल्या जातात त्यांच्या, असं सांगितलं जातं. खरं तर आज महाराष्ट्रामध्ये जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 50 ते 60 ठिकाणी 50 ते 60% जेवढे मंदिरं आहेत अनधिकृत जागी उभे आहेत. म्हणजे मी पाहिलेले चांगल्या बागा आहेत, त्या बागांमध्ये एक मोठा जागा अडवलेली आहे आणि तिथं मंदिर उभं केलेलं आहे. आणि मग त्या मंदिरामुळं बाबा ती बाग आहे, तिथं बागेमध्ये काही लोक वेगवेगळ्या कारणासाठी येतात. सर्व जातीचे धर्माचे लोक असतात तिथं. तुम्ही एखाद्या विशिष्ट धर्माचं मंदिर, मशीद, चर्च किंवा अशी कोणती पण गोष्ट तुम्ही तिथं अनधिकृत जागी कसं काय उभं करतात? आणि मग त्याला तिथं देवाची पूजा कशी काय होऊ शकते? जर ती जागाच अनधिकृत आहे, आपण जसं घर अनधिकृत म्हणतो तसं पाहिलं तर अशा ठिकाणी ह्या जागा हडप करण्यासाठी देखील बऱ्याच ठिकाणी मंदिरं उभे केली जातात. रस्त्याच्या कडेला तर हमखास माझं दुकान वाचावं जर असं मला वाटत असेल तर मी त्याच्या शेजारी एक शेंदूर लावलेला दगड ठेवतो आणि तिथं पूजा सुरू करतो. आणि नंतर त्याचं महत्त्व या प्रकरणाच्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. अजून काहीतरी मध्यंतरी माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर अशी अनेक देवस्थानं सगळ्याच धर्मांची हटवली. अनेक चौकांनी, बागांनी, अनेक ठिकाणी शहरातल्या मोकळ्या मैदानांनी मोकळा श्वास घेतल्याचं आपण पाहिलं. या प्रकरणाच्या अनुषंगानं मला पुन्हा आपल्याला एक प्रश्न असा विचारायचा आहे की ज्या लोकांनी हे सगळं घडवलं, आपण बघितलं तिथल्या मंत्र्यांची भूमिका होती की जनभावनेचा प्रश्न असल्यामुळे आम्ही स्थानिक लोकांना पत्र पाठवलं आणि योग्य ती काळजी घ्या. योग्य ती काळजी घ्या म्हणजे काय? खरं तर घेतली पाहिजे काळजी. सर्वप्रथम ती मूर्ती पुरातत्व विभागाच्या ताब्यात दिली पाहिजे, ती तिथून हटवली पाहिजे. मात्र तशा काही सूचना दिल्या नसतील कारण प्रश्न लोकभावनेचा आहे. या प्रकरणात प्रशासनानं सुमोटो ॲक्शन काय घ्यायला हवी? सामाजिक कार्यकर्ते म्हणून आपल्याला काय वाटतं? नक्कीच आहे. पुरातत्व विभाग म्हणजे जर तिथं सोन्याचा हंडा सापडला असता तर पुरातत्व विभागाने काय केलं असतं? तत्परतेने ताब्यातच घेतलं असतं. पोलीस तत्परतेने धावून आले असते. अशी पण घटना घडली असते. खरं तर आपल्याकडं भारतीय लोकांना सोन्याचं महत्त्व कळतं, पण ती जी जुनी मूर्ती आहे कदाचित ती सोन्यापेक्षा पण जास्त किमती असू शकते. आहेच. पण पुरातत्व विभाग असू द्या, पोलीस प्रशासन असू द्या, यांनी देखील तत्परतेने ती मूर्ती ताब्यात घ्यायला पाहिजे. त्याच्यावर कोणाचा दुसऱ्याचा हक्क होऊ शकत नाही. ती पुरातत्व म्हणजे पुराण काळातली जर ती मूर्ती आहे तर आणि त्याच्यावर संशोधन होणं गरजेचं आहे की ही कोणत्या काळातली आहे आणि त्याचं महत्त्व देखील त्या शासनाला पण कळायला पाहिजे, पोलिसांना पण कळायला पाहिजे आणि पुरातत्व विभागाने पण अशा गोष्टींच्या बाबत तत्पर राहिलं पाहिजे. मिलिंदजी, ज्या लोकांनी तिथे नाग आणून ठेवला, ज्या लोकांनी व्हॉट्सअपवरती हा मेसेज पसरवला, ज्या लोकांनी ती कथा रंगवून सांगितली जी प्रत्यक्षात घडलेलीच नव्हती, त्या लोकांवरती काही कारवाई झाली पाहिजे अशी अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागणी करेल का? कारण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असतात. काही समोर येतात, काही समोर येत नाही. हा प्रकार समोर आला, चर्चेला गेला, त्याचा शेवटही
कायदेशीररित्याच व्हावा, प्रबोधन करणारा व्हावा, अशी इच्छा आपली आहे का? तशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समिती करेल का? नक्कीच. खरं तर आज आपण पाहतो, आपण विज्ञानाची सगळी सृष्टी घेतो पण विज्ञानाची दृष्टी घेत नाही, विज्ञानाची करणी घेतो पण विज्ञानाची विचारसरणी घेत नाही. हे व्हॉट्सअप असू द्या, फेसबुक असू द्या, गुगल असू द्या, ह्या सगळ्या गोष्टी खरं तर विज्ञानाच्या प्रचार प्रसारासाठी वापरल्या पाहिजे. पण आज आपण पाहतो बऱ्याच वेळा अशा पद्धतीचे मेसेज, इतका मेसेज तुम्ही इतक्या 11 लोकांना फॉरवर्ड करा, नाहीतर म्हणजे फॉरवर्ड केला तर चांगलं होईल, नाही केलं तर तुमच्यावर वाईट होईल. म्हणजे पूर्वीच्या काळी कधीतरी पोस्टकार्ड यायचे आणि अशा पद्धतीने धमकावलं जायचं किंवा आमिष दाखवलं जायचं. आज हे सर्रास अशा पद्धतीने वापरलं जातं. खरं तर ज्यांनी कोणी ह्या अफवा पसरवल्या त्यांच्यावर सायबर क्राईमच्या माध्यमातून देखील चौकशी केली पाहिजे. हे कोणी सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामागं खरं सुनियोजित असं काहीतरी कारस्थान आहे का? ज्यांना कोणाला हे सगळं घडवून आणायचं होतं त्यांनी हे प्लॅनिंग केलंय का? म्हणजे नाग काय असा आपोआप नाही चाललेला, तो दिसतोय धडधडीत. ज्यांनी कोणी उचलून आणून तिथं ठेवला, म्हणजे गमतीत ठेवलाय का? खरं तर नागाला अशा पद्धतीने हाताळणं हा देखील गुन्हाच आहे. ज्यांनी कोणी तो हाताळलेला आहे तर खरं तर त्याच्यावर त्या व्हिडिओमध्ये दिसतोय, त्याच्यामुळे कारवाई होणं सहज शक्य आहे. ती कारवाई त्या पद्धतीने जर पोलिसांनी मनात आणलं तर नक्की होऊ शकते. पण अशा पद्धतीने अफवा पसरवल्या जातात आणि सर्रास अशा गोष्टी घडतात पुण्यामध्ये. आणि आपल्याकडे पाहिलेलं आहे, महाशिवरात्रीच्या वेळेला आपल्या इथं एका बारामतीमध्ये एका मंदिरामध्ये नाग आणून पैसे लोकांकडून गोळा केल्याचं घटना ताजीच आहे. त्याच्यानंतर इथं देखील आंबेगावच्या तिथं एक पिंड सापडली आणि ती बरोबर झऱ्यावर बसवली आणि तिथं लोकांना अफवा पसरवली की ह्या पिंडीतूनच पाणी बाहेर येतंय आणि लगेच तिथं लोकांची गर्दी होती. आणि ह्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जे कोणी अफवा पसरवतात खरं तर त्यांनी देखील विचार करायला पाहिजे की अशा अफवा पसरवून बऱ्याच वेळा लोकांच्या भावनेचाच हे केलं जात नाही, तर बऱ्याच वेळा अशा अफवांनी दंगली देखील घडलेल्या आहेत, वेगवेगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपल्याला येणारा मेसेज कोणताही त्याची सत्यता पडताळल्याशिवाय आपण फॉरवर्ड करू नये. आणि खरं तर सायबरने पण ह्याच्यामध्ये लोकांना वेळोवेळी सूचना द्यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं. पंचांगकर्ते गौरव देशपांडे आपल्याबरोबर आहेत. गौरव, धर्माकडे एका अत्यंत चांगल्या दृष्टीनं पाहणारा एक वर्ग आहे, धर्माकडं आधार म्हणून पाहणारा एक वर्ग आपल्याकडं आहे, धर्माचं संशोधन करणारा एक वर्ग आपल्याकडं आहे, तसंच अत्यंत देवभोळेपणे या धर्माचं आचरण करणारा एक वर्ग मोठा आपल्याकडं आहे. ही जी मंडळी आहेत, या मंडळींच्या धार्मिक ज्या समजुती आहेत त्या अशा पद्धतीनं ज्यांनी एक प्रकारची फसवणूक केलेली आहे, अशा लोकांच्यामुळं धर्म बदनाम होतो का? धार्मिक क्षेत्रातली व्यक्ती म्हणून आपल्याला काय वाटतं? अशा जेव्हा घटना होतात, अशा घटनांकडं आपण कसं पाहिलं पाहिजे? आणि लोकांनी देखील, शिवाय धार्मिक क्षेत्रातल्या अधिकारी व्यक्तींनी देखील या बाबतीमध्ये लोकांना काय मार्गदर्शन केलं पाहिजे? तुम्ही धर्माचं कुठलंही आचरण करा, पण त्यात श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी, याकडं आपण सातत्यानं सगळ्यांनीच लक्ष दिलं गेलं पाहिजे. काय आपली प्रतिक्रिया? सर्वप्रथम मी असं सांगू इच्छितो की भक्ती जी आपण देवतेची कुठल्याही करत असतो तर ती भक्ती ही नेहमी ज्ञानयुक्त भक्ती असावी असं आपल्या सगळ्या संतांनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे. म्हणजे भक्ती किंवा भाव जो आपण व्यक्त करत असतो तो ज्ञानयुक्त भक्तीतून पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी स्पष्ट एक ओवी अशी सांगितलेली आहे की जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रकटी तैसी सद्बुद्धी हे थेकुटी म्हणू नये. म्हणजे सद्बुद्धी माणसाला होणं हे खूप आवश्यक आहे सध्याच्या काळामध्ये, ज्याला आपण सारासार विवेकबुद्धी असं म्हणतो की कुठलीही घटना किंवा कुठलीही गोष्ट आपल्या समोर आली तर त्याचा भक्तिशास्त्रानुसारच नुसता विचार न करता ज्ञानयुक्त भक्तीच्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघितलं गेलं पाहिजे. जसं आपण आता म्हणलात की ही मूर्ती समोर आल्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या लोकांच्या, त्यामध्ये सर्वप्रथम हे बघणं गरजेचं होतं की ही मूर्ती कुठल्या देवतेची, नंतर ती भग्न असून जर ती अशा अवस्थेत असेल तर त्याचं पूजन आपण करू शकतो का, इथपासून सगळ्या चर्चा होणं आवश्यक आहे. दुसरं, परत अशी जर भग्न मूर्ती असेल तर तिचं रीतसर जतन करणं, जे आपण पुरातत्व खात्या संदर्भामध्ये यांनी आत्ता जे सांगितलं, तर तिचं रीतसर जतन करणं आवश्यक आहे. कारण पूजेपेक्षा भग्न मूर्तीचं जतन करणं हे जास्त आवश्यक आहे असं मला या माध्यमातून सांगावंसं वाटतं. गौरव देशपांडे, ज्या पद्धतीनं तिथं तातडीनं काही लोकांनी दुकानं थाटली, प्रसादाची दुकानं थाटली गेली, काही ज्या लोकांना ती मूर्ती आढळून आली होती, ज्यांनी हा बनाव रचला, ते ती कथा रंगवून सांगत होते.
म्हणजे देऊळ सिनेमातलं कथानक अगदी जसंच तसं घडतंय की काय असं तिथं वाटलं. प्रत्यक्ष ते घडलं. झी 24 तासनी यातली सत्यता जर बाहेर आणली नसती तर कदाचित त्या ठिकाणी लाखोंची गर्दी झाली असती, त्यातनं मोठ्या प्रमाणावरती आर्थिक प्राप्ती झाली असती. धर्माचा उपयोग किंवा आपल्या धार्मिक श्रद्धांचा उपयोग काही लोक अशा पद्धतीनं पैसे कमवण्याकरता करतात. काय प्रतिक्रिया आहे याच्यावरती? असं घडायला नको असं वाटतं का? काय होत आहे, आपलं सगळ्यांचं सध्या एक लॉजिकल थिंकिंग जे आहे ते सुद्धा हळूहळू सध्याच्या पिढीचं कमी होत चाललेलं आहे. त्यावर सुद्धा तुकोबारायांसारख्या संतांनी प्रहार केलेला आहे. आपण जर त्यांचा अभंग बघितला तर नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, असं ते स्पष्ट अभंगामध्ये म्हणतायत की नवसानी जर कन्यापुत्र होत असते तर पतीची गरज काय अशा स्त्रीला. तर संतांचं सुद्धा सांगणं असं आहे या माध्यमातून की तुम्ही लॉजिकली किंवा स्वतःच्या बुद्धीने जरा एक सारासार विवेक बुद्धीने विचार करावा आणि नंतर ती भक्ती करावी. आणि दुकानं वगैरे हा तर अगदी वेगळा विषय येतो बाजारीकरणाचा. पण मुख्य मूर्ती पूजेतलं जे तथ्य आहे आणि जे संतांना अभिप्रेत आहे ते सध्याच्या काळामध्ये काही अंशी आचरलं जात नाहीये काही ठिकाणी, असं एक दिसून येत आहे. खरंय. गौरव, पुढचा प्रश्न मी तुम्हालाच विचारतो. आत्ता मगाशी डॉक्टर म्हणाले की मंदिरात का जायचं याच्या सुद्धा व्याख्या बदलल्या आहेत. मूर्तीपूजा का करायची? मूर्तीपूजा का करायची गौरव? धार्मिक क्षेत्रातले अधिकारी म्हणून आपण सांगा. कारण आता हल्ली एखादं ठिकाण पावतं, हा गणपती पावतो, अमका देव पावतो, ढमका देव पावतो म्हणून लांब लांब जायच्या अगदी स्पर्धा लागलेल्या आहेत. कुठेतरी कुबेराचं एक मंदिर कोणीतरी काही वर्षापूर्वी निर्माण केलं. लाखो लोक अगदी यात्रा केल्यासारखे तिथे जातात. रस्त्याने इतकी गर्दी होते, अपघात होतात, अनेक लोक 10-10, 20-20 लोक एका वेळी मारले जात आहेत. अशी परिस्थिती सगळी आहे. काहीतरी मिळवाय करताच देवाकडे जायचं ही भावना लोकांमध्ये वाढीस लागली आहे का? का मंदिरात जायचं? मूर्तीपूजा का करायची? मूर्तीपूजेच्या परंपरेकडे जर आपण थोडंसं एक डोळस दृष्टीने पाहिलं तर ही परंपरा 200-400 वर्षापूर्वीची नाही आहे. तर रामायण कालामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्र शिवलिंगाचं पूजन करत होते असा उल्लेख सापडतो. पण मूर्तीपूजा का करावी याचं एक उत्तम आपल्या समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये सांगितलंय की नातुडे जगी परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा. तर ही देवतेची प्रतिमा का करायला लागते तर कलयुगात किंवा आपल्या जी एकंदरच आत्ताची पिढी आहे त्याची बौद्धिक लेवल जी आहे ती मागच्या युगातल्या मानवापेक्षा हळूहळू थोडीशी कमी होत चाललेली आहे. तर त्यांनी परमात्मा जो आहे हा परमेश्वर हा विश्वव्यापक आहे आणि तो निर्गुण निराकार आहे, म्हणजे तो आपल्या डोळ्याला दिसत नाही. तर परमेश्वराची भक्ती करताना कुठेतरी मन एकाग्र होणं आवश्यक असतं. तर त्यासाठी आद्य शंकराचार्यांनी पंचायतन पूजा त्याच्यावरती प्रकाश टाकला. कुठेतरी एका ठिकाणी गौरव लक्षात आलं. अर्थात हा प्रश्न ज्यांच्यासाठी होता की ज्यांचा या सर्व प्रथेवरती विश्वास आहे, जे कुठेही रस्त्यात देव दिसला तरी अगदी एका हातानं ड्रायव्हिंग करत असतात, गाडी चालवत असतात, तातडीनं दुसऱ्या हाताला नमस्कार करतात, त्यांच्याकरता हा प्रश्न होता. आता आपण जाऊयात डॉक्टरांकडे. डॉक्टर संदीप जाधव, या सगळ्या मानसिकतेच्या पाठीमागे लोकांना काहीतरी मिळवायचं आहे किंवा एखादं काहीतरी गूढ आहे, एखादी मूर्ती जुनी सापडली आहे, तिथं मी गेलो तर मला काहीतरी प्राप्ती होईल का, अशी सगळी या सगळ्याच्या पाठीमागे भावना होती का? आणि या निमित्तानं किती पटकन आपला समाज भुलतो, किती पटकन आपला समाज फसवला जातो हे स्पष्ट झालेलं आहे. या अशा लोकांच्या आपण बळी पडू नये याकरता सर्वसामान्यांनी कशाकडे लक्ष दिलं पाहिजे? खरं म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं आणि बाळगून देणं हे आपल्यासाठी भारतीयांसाठी म्हणजे घटनात्मक बाब आहे ती. पण याचा सगळ्याचा संबंध म्हणजे नुसतं मिळवणं असं नाही, तर सायंटिफिकली सांगायचं जर झालं तर याचा सगळ्याचा संबंध शेवटी ब्रेनशी आहे, मेंदूशी आहे. जेव्हा स्ट्रेस असतो, जेव्हा तणाव असतो, तेव्हा मेंदूमध्ये ही जी मेमरी, हे जी भावना आहे ही 2 प्रकारे स्टोअर केली जाते मेमरी. एक आम्ही त्याला हिपोकॅम्पस म्हणतो, तिथे इट्स म्हणजे मेमरीची ती लायब्ररी आहे, तिथे ते फॅक्च्युअल मेमरीज सगळ्या ठेवलेल्या असतात. आणि एक ॲमिगडाला म्हणतो, तिथे मेमरी ही भावनिक मेमरी हे केली जाते. स्ट्रेसमध्ये फॅक्च्युअल मेमरी कमी होते पण भावनिक मेमरी वाढते. त्यामुळे जो माणूस स्ट्रेसमध्ये असतो, ज्याला कुठे काही छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतात, ती लोकं सगळी ॲक्च्युली सगळ्या फॅक्ट्स विसरून भावनिकतेकडे जास्ती झुकतात
त्या मेमरीला जास्ती भाव देतात. त्याच्यामुळे हे सगळं अवॉइड करण्यासाठी भावनांक वाढवणे हा सगळ्या गोष्टीचा सगळ्या मुळाशी आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. ही घटना एक उदाहरण आहे, पण असं काही घडलं, एखादा पॉवरफुल बाबा आहे किंवा एखादं ठिकाण आहे, त्या ठिकाणी गेलं की तातडीनं गुण येतो, संसारिक अडीअडचणी सुटतात, असं सांगितल्यानंतर अगदी शिकलेली माणसं, अधिकारी पदावरची माणसं, म्हणजे ही तर आमची ग्रामीण भागामधली साधी भोळी जनता आहे, अशी माणसं सुद्धा या सगळ्याला भुलतात. गूढ गोष्टींचं आकर्षण आपल्याला आहे का, आणि त्याचाच गैरफायदा या सगळ्या लोकांकडनं घेतला जातो का? या सगळ्याच्या पाठीमागं खरं नेमकं काय असतं? असं काही असतं का की इथे गेल्यानंतर हे मिळेल, किंवा याच देवाला गेल्यानंतर हे मिळेल, किंवा एखादी जर आत्ताच अशी गोष्ट काहीतरी सापडली, तिचं सर्वप्रथम दर्शन घेतल्यानं याची प्राप्ती होईल किंवा त्याची प्राप्ती होईल, असं काही आहे का? बिलकुलच नाही आहे. आणि तुम्ही जे म्हणालात की सुशिक्षित आणि अशिक्षित याच्या तो नाहीच आहेत, कारण व्यक्तिमत्वांवरती तो अवलंबून आहे, फॅक्च्युअल मेमरीवर अवलंबून आहे. काही दिवसांपूर्वी गणपती दूध पितो, ही फॅक्च्युअल मेमरी झाली की गणपती दूध पितो, परंतु त्याच्यानंतर वैज्ञानिकदृष्ट्या कळलं केशाकर्षणामुळे ते येतं. पण त्या गोष्टी क्लिअर झाल्यावरती पण लोक परत दुसऱ्या अंधश्रद्धेकडे वळतात, कारण ते विसरून जातात. पण त्यावेळेस तत्कालीन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा गणपतीला दूध पाजलं होतं. ते म्हणजे शक्य आहे ते, कारण त्यांना जर अवेअरनेस नसेल तर हे नक्कीच शक्य आहे. केशाकर्षण माहिती नाही आणि त्याचं ॲप्लिकेशन माहिती नसेल तर असं होऊ शकतं. परंतु मेन म्हणजे स्ट्रेसमध्ये माणूस सगळं विसरून फक्त त्या भावनिक ह्याच्या आहारी जातो, आणि ते भावनिक आहारी जाऊ नये याच्यासाठी ज्या लोकांनी काम करायला पाहिजे ते म्हणजे आपले नेते लोकांनी खूप काम करणं आवश्यक आहे. एक नेता जर तिकडे गेला किंवा एक बॉलिवूडचा स्टार जर गेला तर त्या मंदिराच्या मागे खूप मोठी लाईन लागते. म्हणजे एखादी गोष्ट मोठी करण्याच्या मागे मोठी लोकच असतात असं मला तर वाटतं. तर त्यांनी सगळ्याची जाण ठेवून जर काम केलं, ते रोल मॉडेल आहेत आपल्यासाठी. त्यामुळे प्रत्येक गोष्ट करताना ते रोल मॉडेलच आपल्याला अशा वेगवेगळ्या ठिकाणी, मी मंदिरच म्हणणार नाही, पण अशा गूढ धार्मिक ठिकाणी किंवा अशा गूढ बाबांच्या चरणी लीन होताना ही सगळी रोल मॉडेल्स आपल्याला दिसतात. अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांमध्ये शिक्षित अशिक्षित असा काही प्रकार नाही आहे. एकही इयत्ता शाळेत न गेलेल्या आमच्या गाडगे बाबांनी अंधश्रद्धेच्या पाठीमध्ये जोरदार खराटा हाणला, लाखो लोकांना प्रबोधनवादी रस्त्यावरती नेलं. तोच हा महाराष्ट्र आहे का, असा प्रश्न मला आज उद्वेगानं विचारावा असं वाटतोय. ज्या पद्धतीनं हे सगळं घडवलं गेलं तो एक श्रद्धेचा बाजार करण्याचाच प्रयत्न होता, अंधश्रद्धेचा बाजार करण्याचा प्रयत्न होता. लोकांच्या भावनांशी खेळून एक मूर्ती हाती आली, त्या मूर्तीच्या भोवती ही कथा रचून इथं कसा आपल्याला बाजार उभा करता येईल, आपलं महत्त्व कसं वाढवता येईल, हा काही लोकांचा प्रयत्न होता. मात्र यातलं सत्य झी 24 तासनं आज समोर आणलेलं आहे, आणि यातली प्रत्येक बाजू आज आपल्या समोर उघड केलेली आहे. आता इथल्या स्थानिक प्रशासनाची आणि तिथल्या नेत्यांची ही जबाबदारी आहे, यात सुमोटो ॲक्शन घ्यावी आणि अंधश्रद्धेला, सर्वसामान्य जनतेला बळी पडण्यापासून वाचवावं. झी 24 तासनं कायम अशा पद्धतीनं समाजातल्या अंधश्रद्धेवरती प्रहार केलाय. यापुढेही आम्ही तो करत राहू. श्रद्धा असावी, मात्र अंधश्रद्धा अजिबातच नसावी. ती असली तर त्यावरती आम्ही सतत प्रहार करत राहू. आज या कार्यक्रमाकरता आपण सर्व मान्यवरांनी वेळ दिला. आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.